गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज विदांती आर.के. चव्हाण अँड आपण परत कुठेतरी ट्रॅव्हल करतोय. सो बट दिस टाइम आय एम ऑल अलोन. कोणच नाही आहे माझ्यासोबत. मी सोलो ट्रॅव्हल करते. जस्ट किडिंग. मी चालले आहे मुंबई टू हैदराबाद शोसाठी. तर माझी टीम असणार आहे सोबत. सो आम्ही सगळे एकत्र एअरपोर्टला भेटणार आहोत. आज आहे 17 एप्रिल. सो रात्रीची शेवटची ट्रेन पकडून आपण जाणार आहोत एअरपोर्टला आणि तिथे सगळे भेटणार आहेत एकत्र. आणि सकाळची फर्स्ट फ्लाईट आहे 4:30ची. सो आय एम क्वाईट एक्सायटेड. सो लेट्स सी. आय विल डेफिनेटली ट्राय टू व्लॉग अँड डू माय बेस्ट. सो आताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जर नसेल केलं तर. आत्ता लगेच. Very good morning, ladies and gentlemen. This is your captain, Jill Veera from Flight Deck. हॅलो गाईज, इट इज 18th एप्रिल आणि आम्ही आता आहोत हैदराबादला. सो आता जस्ट आम्ही लंच केलं आणि आता आम्ही चाललो आहेत साऊंड चेकसाठी. सो इथून व्हेन्यू आहे 10 to 15 मिनिट्स समथिंग. आणि आता आम्ही तिथे जाऊ, साऊंड चेक करू आणि मग रिटर्न येऊ इथे. आणि आरामात रात्री किंवा संध्याकाळचा शो आहे. सो एकदा साऊंड चेक करून झालं की नंतर टेन्शन नाही, म्हणून आता आम्ही चाललो आहेत. आणि ऑल्सो आमच्या रूममधून हे असं काहीतरी व्ह्यू आहे समोरच, खूप जास्त ब्राईट. आणि हा मेन हायवे आहे. सो आता मी जिच्यासोबत रूम शेअर करते तिचं नाव आहे कुंजल. सो तिची आणि माझी याच शोला ओळख झाली आहे. आणि मी कुंजल सी हाय. सो आम्ही एकत्रच आहोत आणि छान वाटते. म्हणजे आम्ही मजा करतो दोघीच, फक्त कोणच नाही आहे. बाकीचे पण आहेत सगळे, बट या फ्लोअरला फक्त आम्हीच आहेत. सो आता आम्ही साऊंड चेक करतो आहे. आय मीन इन्स्ट्रुमेंटलचं चालू आहे. व्होकलसाठी टाईम आहे, तर आम्ही जर आता वॉशरूमला वगैरे जाऊन येतो. आणि थोड्या वेळ बसायचंच आहे तसंही आम्हाला, कारण त्यांचं होईपर्यंत काय आमचं होणार नाही, कारण व्होकल साऊंड चेक लास्टला होणार आहे. सो येस. सो आता आम्ही फायनली आलो आहेत परत रूमवरती साऊंड चेक करून. आणि खूप मस्त छान साऊंड चेक केलं आम्ही, परफेक्ट एकदम. आणि आता तसं आम्ही रेडी होऊ आणि एकदा रेडी व्हायच्या आधी आम्ही क्विक रिवाईज करू आमचे जे काही पार्ट्स आहेत ते. आणि त्याच्यानंतर मग रेडी होऊन डिरेक्टली परत व्हेन्यूवरती आपण जाऊयात. ते ना खूप मस्त वाटतंय, म्हणजे बोर नाही होत आहे किंवा असं वाटत नाही का मी या टीमसोबत फर्स्ट टाईम परफॉर्म करते. सगळे खूप फ्रेंडली आहेत आणि मजा येते. आणि असं असेल ना तर मग परफॉर्म करायला पण छान मजा येते आणि कोऑर्डिनेशन पण आपलं चांगलं असतं. सो आणि एकदम आरामात आहे, कसली काही घाई नाही आहे किंवा असं अरे फटाफट करायचं आहे किंवा असं धाव असं काहीच होत नाही आहे. इथून मेन चांगली गोष्ट ही आहे की हॉटेलवरून जो व्हेन्यू आहे तो लांब नाही आहे, जवळ आहे, 10 मिनटावर आहे हार्डली. तर असं काय वाटत नाही अरे खूप लांब आहे किंवा काय. आय एम सो एक्सायटेड. आमची तयारी झाली आहे आणि वेळेच्या आधी आम्ही रेडी आहोत. आणि असा प्लॅन होता की आधी इथे रिवाईज करायचं आणि मग रेडी व्हायचं, पण मग नंतर उशीर होईल खूप जास्त, म्हणून आता आम्ही रेडी झालोय
आणि थोडंसं गो थ्रू करू आणि मग आम्ही जाऊ तिथे. आजचा थीम आहे ब्लॅक. सो आम्हाला ब्लॅक गाऊन आणि बॉईजना ब्लॅक ब्लेझर किंवा कोट. सो आर यू एक्सायटेड? येस. ट्वेल्व थर्टी समथिंग पॅकअप झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं जेवून वगैरे होईपर्यंत आणि तिथून रिटर्न येईपर्यंत आम्हाला 2 वाजले. आणि आता आपण अजून चेंज वगैरे केलं नाहीये. थोडंसं फ्रेश होऊ आणि मग झोपू. उद्या सकाळी लवकर पण उठायचंय. सो ऑलरेडी आता 2 वाजले. सो आता सकाळी आपण भेटूयात ब्रेकफास्टच्या टाइमला. आत्तासाठी गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. सो आज लास्ट डे आहे. आता आपण निघतोय घरी जायला. दुपारची ट्रेन आहे आणि आता सगळे रेडी आहेत. आम्ही निघालो इथून रेल्वे स्टेशनला जायला. रात्री सगळे लेट झोपले तर सगळे आरामात उठले मस्त. आणि आता परत ट्रेनमध्ये तसंही झोपायचं आहे थोड्या वेळाने, कारण 14 आवर्सची ट्रेन आहे आमची आणि 3 o'clock समथिंगची ट्रेन आहे. सो ती दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचते मॉर्निंगला. तर तेवढा टाईम आमच्याकडे आहेच. सो आता मग इथून आपण निघूया. हॅलो. सो आता दुपारचे वाजले 2:15 आणि ट्रेन सुटणार आहे 2:50ला. तर आम्ही ऑलरेडी आलो आहेत आणि वेळेच्या आधीच आलो. ॲक्च्युली ही ट्रेन इथूनच सुटते. सो आता आम्ही लंच वगैरे केला आणि आता आरामात बसलो आहे ट्रेनमध्ये. हळूहळू सगळे आपले सीट्स फिगर आउट करत आहेत कुठे आहे ते. आणि 2:50ला ट्रेन सुटेल. सो उद्या सकाळी मे बी 5:30 किंवा 6 o'clockपर्यंत दादरला पोहोचेल. सो वी आर बॅक टू मुंबई फायनली. आणि हैदराबादला खूप मजा आली. शो पण खूप छान झाला. आणि माझा हा ट्रॅव्हल ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह सगळ्यांसोबत शेअर पण करा. आणि मज्जा येते मला पण ब्लॉग करायला. आणि मी असंच ब्लॉग करत नाही. जर मी कुठे जाणार असेल किंवा ट्रॅव्हल करणार असेल तर मी नक्कीच ब्लॉग करेन. सो तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुमचे जर काय रिव्ह्यूज असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये खाली मला सांगा. सो आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.